विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सांगा आणि आज तुम्ही पोलीस स्टेशनला आलेला आहे, कशासाठी आला आहे, काय सविस्तर? माझे नाव सलीम सय्यद पामा, मी माजी सभापती परिवहन समिती महानगरपालिका। तर आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या उद्या के फरार संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्यांच्या बोर्डाला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले, ते चुकीचे केले। तिने तसं करायचं नाही। ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे और शेतकऱ्याच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज स्वतः दादानी मंजूर म्हणजे CM साहेब और स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले। तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी, दादा स्वतः एक शेतकरी आहे और दादा केव्हा पण शेतकऱ्याचे आवाज उठवते विधानसभामध्ये। तर आपण तुम्ही लोकांचे का पण उलटसुलट बोलते ते बोलू नका, आम्हाला पण जबान आहे, आम्ही पण का पण करू शकतो। तेव्हा तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही। और ते आता कोण कोण बोलले ते आता त्यांना काय त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नका, पब्लिकला माहीत आहे सोलापूरचे तुम्ही काय आहे, आपण पण काय आपल्याला बघायचं आहे, आपण नंतर बोलायचं। तुम्ही फक्त आमची विनंती आहे की बाबा तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं, तुम्ही कैदी नाही करा, लोकशाही पद्धत नाही करा। तुम्ही असं करायचं ते फालतू लोक करते की तुम्ही फालतू काय का तुम्ही। आम्ही एवढं बोलणार आहे, आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सदाफरार पोलीस स्टेशनला येऊन आम्ही फिर्याद दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे आम्ही। याच्या पुढे ते अजित कुलकर्णी, खालिद मन्यार, ते शेख नायकोडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनेचे ते कैदीची त्यांच्यावर कारवाई होईल, आम्ही तक्रार दिलेली आहे। याच्या पुढे तुम्ही काय केले तर याद राखा, फिर आम्ही काय करणार ते बघा। आम्ही पण काय अजितदादाचे कार्यकर्ता एक एवढं तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही सगळ्या सोलापूरला माहिती आहे। आज जो यहाँ पे सदर बाजार पुलिस स्टेशन में जो आज हम तकरार दाखिल करें फरार संगठन की कार्यकर्ता के ऊपर, जो हमारे नेता अजितदादा पवार साहब के जो कल टीका टिप्पणी करे उन्होंने, तो वो गलत है, वो नहीं करना चाहिए था। और जो टमाटी भिरका है, तुम टमाटी भिरका है, हम तुम्हारे ऊपर अंडी भिरकेंगे, सड़कें अंडी भिरकेंगे, सड़कें सब भिरकेंगे तुमको भाजी तरकारी। इतना याद रखो, हम इतना बोलना चाहते हैं, तुम अजितदादा का नाम मत लो। और वो दादा जो है वो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है और अजितदादा शेतकरी के बाजू में हमेशा लड़ते आए हैं और वो खुद शेतकरी है। और जो पैकेज जो बीच में जो पानी जो घुस गया पूरे खेतों में आजू बाजू पूरे जिले में, तो वहाँ पे दादा सब में बड़ा जो पैकेज जो मंजूरी करे शेतकरी के आस्ते पहला दादा आवाज़ उठाए। तो दादा कभी शेतकरी के विरोध में नहीं है। तुम राजकारण कौन सा भी गलत मत करो, फरार संगठन है तो संगठन के हिसाब में रहो। हम भी राष्ट्रवादी है, कभी हम रास्ते में उतरेंगे तो बहुत महंगा पड़ेगा। इतना बोलना चाहता मैं आपको। और यहाँ पे हम सदर बाजार पुलिस स्टेशन में गुना दाखिल करेंगे फरार संगठन के कार्यकर्ता के ऊपर, तो आते वक्त बताएगा। आता आम्ही काय बोलायचं साहेब, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहीत आहे। आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे? पहिला कोणाच्या विरोध तुम्ही बोलताना पहिला बघायचा तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे। तुम्ही एक नेत्याला खुश करा, तुम्ही कोणचे पर नेत्याला का पण बोलायचं म्हणजे चुकीचं आहे, तसं बोलू नका तुम्ही। आम्ही बोललो, आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला मग पडणार, एवढं लक्षात घ्या तुम्ही। आमच्याकडे पण लय आहे, आम्ही काय करतो बघा। उगा आमचे नेता विषय तुम्ही सांगू नका, लोक म्हणजे तुम्ही कैद्यांनी करा काय करायचं आहे, तुम्ही जाऊन भेटा नेत्याला, भेटा नेता सांगू दे। हां तुम्ही का पण उलटसुलट सांगायला लागले चुकीचं आहे, फक्त एवढं सांगतो मी, तुम्ही का बोलू नका, एवढंच आमची विनंती आहे। तुम्ही काय करणार आता? समजा त्यांनी असं केलं आंदोलन पुढं भविष्यात, तर तुम्ही त्यांच्या नेत्यांना विरोधात काय करणार? तुम्ही रोडवर उतरणार, इशारा देत आहे, तुम्ही काय इशारा? तिच्या पुढे काय झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो, आम्ही करून दाखवतो। त्यांच्या नेता येऊ दे सोलापूरमध्ये, तर आम्ही राष्ट्रवादी पक्ष और आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।